लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला बसलेला धक्का आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली। विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात याबाबतचा कानमंत्र अमित शहांनी दिलाय। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा मुंबईत तळ ठोकून होते। रविवारी रात्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची हाय व्होल्टेज बैठक पार पडली। अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना काही सूचना केल्या, सल्ले दिले। तसंच विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात याबाबतचा कानमंत्र दिला। इतकंच नव्हे तर महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर येऊ देऊ नका अशी ताकीदही अमित शहा यांनी दिली। तर अमित शहांनी महायुतीला एकूण 7 कानमंत्र दिले। जनतेत वेगळा संदेश जात असल्यामुळे जाहीरपणे वाद घालणं टाळा, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळा, भविष्यावर मात करायची असेल तर योग्य उमेदवारांनाच तिकीट द्या, विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला वेळीच जशास तसं उत्तर द्या, महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवत एकजूट दिसेल याची काळजी घ्या, महायुती सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, भाजपच्या ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही त्यांच्याबाबत योग्य निर्णय घ्या। स्वाभाविक आहे, कुठलाही नेता हेच सांगेल ना की सगळ्यांनी एकत्रित राहा आणि विजय संपादन करा, मेजॉरिटी आणा, हेच सांगणार ना। महायुतीला 45 जागा फिक्स, मग 43 वर आले फिक्स फिक्स फिक्स, मग 41 वर आले फिक्स फिक्स फिक्स, आणि रिझल्टच्या दिवशी काय झालं ते तुम्हाला माहिती आहे। त्यांच्या पक्षात काय बोललं जातं ह्याचे प्रश्न तुम्ही आम्हाला काय विचारता? ते 288 जागा जिंकणार आहेत, आम्हाला काय करायचंय? हे आमचं काम आहे, तेवढं आम्ही करू, लोक आम्हाला मतं देतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवार सोमवार असे 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला बसलेला धक्का आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी आढावा घेतला। महायुतीच्या नेत्यांसोबत खलबत केल्यानंतर अमित शहांनी राज्यातील भाजप नेत्यांसोबतही तब्बल 2 तास स्वतंत्र चर्चा केली। भाजपने विधानसभेसाठी किमान 160 जागा लढायला हव्यात असा आग्रह भाजप नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे धरल्याचं समजतंय। महायुतीच्या संभाव्य जागा वाटपात भाजपा 150 ते 160, शिवसेना 70 आणि राष्ट्रवादी 60 जागा लढवेल अशी चर्चा आहे। अमित शहांना देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही। त्या दोघांच्यातच एवढा अंतर आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कामही करता येत नाही महाराष्ट्रात त्यांच्या मनासारखं, असं तुम्ही म्हणताय। त्यामुळं त्यांची पंचायत आहे त्यांची, त्यामुळं ह्या बाकीच्या दोघांना काय, दोघं तर काय सत्तेसाठीच गेलेत ना। महाराष्ट्रानं अमान्य केलेलं त्रिकूट आहे। निवडणुका तोंडावर आल्या, दौरे वाढतील, 24 तारखेला मोदी वर्धेत येत आहेत। आता ते काय शेतकऱ्यांशी इथे गुस्साटात पाहू आम्ही। हरियाणात आम्ही जिंकत आहोत, 100% जिंकत आहोत। हरियाणानंतर महाराष्ट्र जिंकू, जम्मू काश्मीरही जिंकत आहोत। सगळीकडे देशात विरोधी वातावरण आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये एवढ्या सभा घेतल्यात, नरेंद्र मोदीजींनी घेतल्यात, अमित शहाजींनी घेतल्यात, काय परिणाम झाला? विशेष म्हणजे अमित शहा यांची दिल्लीला परतण्यापूर्वी मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक पार पडली। 2 दिवसात अमित शहा यांच्या दौऱ्यात न दिसलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या बैठकीत उपस्थिती लावली। राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर होण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या होत्या। आता विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढण्यासाठी आणि आपलं सरकार कायम ठेवण्यासाठी सध्या महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न होताना दिसतोय। त्याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचं निमित्त साधत अमित शहा यांनी बैठकांचा श्री गणेशा केलाय। त्यामुळे बाप्पा महायुतीला पावणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।